तर आता दादासाहेबांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. अहो काय तुम्हाला माहित नाही का आम्ही महिलांना किती मान देतो ते. मला वाटतं हे काम आमच्या मिसेसने करावं, कारण आम्ही त्यांना खूप मान देतो. म्हणजे तुम्हीही महिला आहात, पण या विशेष कारण या आमच्या मिसेस आहेत. मिसेस पेटवा. घरात नाही दिवा, पण इथे तरी किमान दिवा नीट पेटवा. जरा बाजूला व्हा. पेटाल तुम्ही. लोक म्हणतील दादा होळकर स्टेजवर बाई पेटवली. तसंही आमच्याबद्दल वाईट बोलणारे खूप माणसं आहेत या गावात. तुम्हारी शरण में तांबेडे बाबा कलगुटकर. अहो कार्यक्रम पुढे न्या. कुठं संचलक आहात तुम्ही? हो बरोबर सर. चला मिसेस चला बसा लवकर. संख्ये तुम्ही उभे राहा. काय समारंभ आहे? करवीरवासी बंधू भगिनींनो, आज आपल्याकडे ज्या मान्यवरांचा सत्कार होणार आहे त्या मानाने आणि कर्तृत्वाने फार मोठे आहेत, आणि त्या व्यक्तीचा सन्मान करायला आपल्याला मिळतोय ही आपल्यासाठी खरंच भाग्याची गोष्ट आहे. आपली संस्था दरवर्षी कोल्हापूर नगरीत वास्तव्यात असणाऱ्या आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गुणीजनांचा सत्कार करते. तर मी आपला अधिक वेळ न घेता माझे 2 शब्द आटोपते घेऊन मी दादासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. चालू आहे. कोल्हापूर नगरीतील माझ्या मित्रमैत्रिणी, आबालवृद्ध आणि संस्थेच्या हितचिंतक मंडळी हो, तुम्हाला दादा होळकरचा शिरसाष्टांग दंडवत. किती प्रेम, किती माया. तुमचं हे प्रेम ही माया पाहून मी भरावून गेलोय. मला एक सांगा, एखादा माणूस मनेस्तोवर कष्ट का उपसतो? तर स्वतःचं नाव कमावण्यासाठी. स्वतःचं नाव कमावण्यासाठी उपसतो कष्ट एखादा माणूस. ते इंग्लिश मधले कोणतरी एक लेखक आहेत पाश्चात्य, ते म्हणतात नावात काय. अहो काय नावात काय नाही, नावातच सगळे. मी त्यांची माफी मागून त्यांचा आदर राखून म्हणतो की नावातच सगळे. आणि असे आपले आजचे सत्कारमूर्ती, त्यांनी आपल्या क्षेत्रात भरपूर नाव कमवलेलं आहे. मला सांगा मंडळी, एखाद्या माणसाचं नाव होतं, एखाद्या माणसाचं मोठं नाव होतं, पण ते दरवेळेस त्याच्या खानदानामुळे होतं का? नाही. त्याच्या खानदानामुळे होत नाही. ते त्याच्या कामामुळं, कर्तृत्वामुळे होतात. आणि असेच आपले आजचे सत्कारमूर्ती सत्यजितराव मुधोळकर कर्तृत्ववान, कार्यतत्पर, जी आपल्या खानदानं नाही कर्तृत्वानं कामानं मोठी झालेली आहेत. पण आज मी अशाच एका कार्यतत्पर कर्तृत्ववान माणसाची कथा, गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, मी तुम्हाला नाम्याची गोष्ट सांगणार. हा जो नाम्या आहे, जेव्हा जन्माला आला तेव्हा कोणी संत महात्मा जगन्मान्य पुरुष नव्हता, तर आपल्या बापाला त्रास दिला, गांजलेला, काबाड कष्ट करणारा एक साधा भोळा सालस मुलगा होता. या नाम्याचा बाप. बरोबर. अशा या नाम्याचा बाप पक्का दारूबाज. पण असा बाप असूनही आमचा नाम्या कधी बापाच्या वळणावर नाही गेला. आमच्या नाम्याने काबाड कष्ट केले, आईला छोट्या भावाला पोचलं, पण नाही. नाम्याचा बाप लफडेबाज, पाहिल वेळा नाम्याच्या आईला मारायचा. लफडेबाज बाप नाम्याच्या आईला मारायचा. एक दिवस नाम्याला राग आला, नाम्याने एक दारूची बाटली त्या बापाच्या डोक्यात फोडली. बघा बघा लेडीज अँड जेंटलमॅन, बघा असाच धडकन आवाज आला होता. बाटली डोक्यात पडताच तो बाप थरमरला, जागेवर कोसळला. मंडळी, कथा विधारक आहे सत्यजितराव मुधोळकर, जी कथा मी सांगतोय याचा अर्थ मला किती कळतो मला माहित नाही, पण या कथेमागचा
गर्वितार्थ तुम्हाला मात्र माझ्यापेक्षा निश्चित जास्त कळत असणार. अँड इट इज व्हेरी टचिंग स्टोरी यु नो. मंडळी, हा नामे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊ पाहतो. आपल्या आईला, आपल्या धाकट्या भावाला पोसू पाहतो, कष्ट करतो, अपार कष्ट करतो, रात्रीच्या शाळेत जाऊन शिकतो. जो नाम्या आहे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवायचा आटोकाट प्रयत्न करतो. तो आटोकाट प्रयत्न करतो. यश नाही, अजिबात यश नाही. अद्भुत कळत नाही काय करावं ते. एक दिवस तांबडे बाबाच्या कृपेनं हा नाम्या मोठा माणूस होतो, अतिशय मोठा उद्योगपती होतो. योगायोग म्हणा, गंमत म्हणा, काही म्हणा, तांबडे बाबाची करणी, कृपा, कोप म्हणा, काही म्हणा, इतक्या वर्षांनी तो बाप पुन्हा घरी. तांबडे बाबाची कृपा करणी, त्या नाम्याच्या गोष्टीची चर्चा मी तुमच्याशी करतोय. त्या कथेतलं साक्षात पात्र जर तुमच्या समोर आलं तर मी बोलून काय उपयोग आहे. म्हणून मी या गोष्टीतले एक महत्वाचं पात्र आपल्या समवेत असलेले अनंतराव मुधोळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. अहो तुम्ही या अनंतराव, या व्यासपीठावर या. तिथं येऊ म्हणताय. येतो की आपल्याला काय पोटात असली मग काय आपण कुठे बी जायला तयार आहे. आलो आलो तिथं आलो. आलो तुमच्या नाही चालतंय चालतंय आपल्याला. ठीक आहे ठीक आहे. नमस्कार. दिसलं म्हणून बोलतोय. लावण्य हो, लावण्य. याल बघितलं का तुम्ही? नाही पूर्वी कधी दिसलं नाही तो. काय नाव काय म्हणायचं तुमचं? इतकं सुंदर हसू नये हो बाई माणसानं. काय होते ते नजर नजर चांगली नसते सगळ्या माणसांची. तर श्रोते हो, आपला कथेतला नाम्या आणि आपल्या समोर बसलेले सत्यजितराव मुधोळकर यांची कथा काय फार वेगळी नाहीये. हा माणूस जो आता आलाय अनंतराव मुधोळकर, हे आपले सत्कार मूर्ती सत्यजित मुधोळकरचा बाप आहे हो. हा माणूस सत्यजित मुधोळकरचा बाप आहे. अहो बाई बघितली की यांची लाळच टपकन लागते. बोलू नये, वाईट वाटते, किळस वाटते मला बोलायला. मी थेट अनंतराव मुधोळकर यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन मनसोक्त आपल्याशी गप्पा माराव्यात, इथं करावी. अनंतराव, व्यासपीठ ताब्यात घ्या आणि मनसोक्त. झालं ना आपलं आपलं झालंय. मनसोक्त झालंय. त्याने व्यक्त व्हा, मनसोक्त व्यक्त व्हा. या आलो आलो. थँक्यू थँक्यू. नाही या आज यायचं. या अनंतराव मुधोळकर या. हा सगळा समुदाय तुम्हाला ऐकायला थांबलाय. तुम्हाला ऐकायचं त्यांना. मन मोकळं बोला.
सांगा तुमच्यासोबत काय झालंय, त्या फॅमिली बद्दल काय काय घडलं, कसं कसं घडलंय, कुणामुळं घडलंय, हा. का घडलंय, हा, सगळं व्यक्त व्हा एकदम डिटेल मध्ये. सांगतो मंडळी, माझं नाव अनंतराव लक्ष्मणराव मुधोळकर, राहणार बावडा रोड, कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य. झालं की आवाज वाढवतो. काय? त्याचं बोला ना मग त्याचं त्या फॅमिली बद्दल. तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. त्याबद्दल काय बोलायचं, काय राहिलंय बोलण्यासारखं. राम नाही राहिला आयुष्यात, राम नाही राहिला. बायको सुख देईना. जरा जवळ गेलं की वास्कर अंगावर येतो, वास्कर अंगावर येते आणि सांगते पोराला नाव सांगत, पोराला नाव सांगत, पोराच्या नावाची धमकी देतो. आणि पोरग हरकट एक नंबरचा. मला अनंतरावाला घराबाहेर काढायला निघाले. लय छेद पर पोकर वैष्णवची वाट ठरावी तर खिशात निवडी नाही. जगायचं कसं माणसानं, सांगा ना. जगायचं कसं माणसानं, सांगा ना मंडळी. जगायचं कसं. बायको जवळ गेलं तर बायको म्हणते वय झालं, म्हातारं झालं तुम्ही, चाळ सुस्तायचंय. मंडळी तसं आमचं राजघराणं बरं का, राजघराणं एकदम. पण आपण सर्व संघ परित्याग केलेला माणूस, त्या अशा माणसाला, आपल्या आध्यात्मिक बापाला हे पोरग शेणात काढतो, शेणात काढत. काय सांगायचं, कुणाला सांगायचं, सांगा मंडळी. असलं काट जन्माला आलंय पोटी आमच्या. पोरग बापाला बाप बनीना, बायको नवऱ्याला नवरा बनीना. काय सांगायचं राव तुम्हाला. या सत्यजित माझ्या मालकीच्या चिमणीवर बंगला बांधला, माझ्या मालकीच्या. आणि आता त्याच घरातनं मला बाहेर काढायला बघतोय. हे असलं कार्ट कलियुग आलं राव, कलियुग आलं राव. हा भिकाऱ्यासारखा पडलेला माणूस, हा भिकारी माणूस, आणि हा कुबेरासारखा बसलेला माणूस पाहून तुम्हाला निश्चित आश्चर्य वाटलं असणार. वाटायलाच पाहिजे, परिस्थितीच तशी. बापले के बापले. सामान्य माणूस तांबडे बाबांना विनंती करतो, त्या परमेश्वराला साकडं घालतो की असा बाप कुणाला देऊ नको, वैरेला सुद्धा देऊ नको. काय करायचं असल्या बापाच. दारुडा, श्रीलंपट, निरुपयोगी माणूस कशाला पाहिजे बाप. नाही, हा माणूस सत्यजित मुधोळकरचा रक्ताचा बाप आहे. त्यांच्या शाळेच्या प्रमाणपत्रावर ह्यांचंच नाव आहे बाप म्हणून. गमतीची गोष्ट बघा, मी कधी कधी विचार करतो, मी एकांतात स्वतःशी बोलतो कधी कधी, तांबडे बाबाशी या विषयावर हितगुज करतो की हा माणूस या सत्यजित मुधोळकरांचा बाप कसा. बायो केमिस्ट्री मध्ये मला इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट सायकोलॉजी मध्ये आहे. म्हणजे बघा, अशी परिस्थिती असूनही आजचा सत्कार मूर्ती कोण आहे, सत्यजितराव मुधोळकर. आजच्या तरुणांचं प्रेरणास्थान, त्याला आजचे तरुण आदर्श मानतात. असा सत्यजित मुधोळकर आज आपल्या व्यासपीठावर बसलाय. त्याला मानतो एवढ्याचसाठी माझा जवळचाच नाही हा माणूस. एवढी प्रतिकूल परिस्थिती असतानाही माणूस आज एवढा मोठा उद्योगपती झाला, आणि त्याचा सत्कार करणं हे आपलं काम नव्हे, कर्तव्यच आहे. हो, आजचे सत्कार मूर्ती ज्यांचा आपण गुणगौरव करणार आहोत, नवे केला आहे, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या सोहळ्याला, या सत्काराला उत्तर द्यावं. सत्यजितराव मुधोळकर.
सुजितराव, कसा वाटतोय कार्यक्रम? म्हणजे भांगतोय ना? दारू पिऊन पडलेला हा माणूस, इथं येऊन निरर्थक बडबड करणारा हा माणूस माझा बाप आहे. माझ्या शाळेच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर याच माणसाचं नाव लागलेलं आहे. हा असा बाप असताना मी स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं, वेगळं जग निर्माण केलं, असं आता इथे दादा होळकर म्हणाले, हे तंतोतंत खरं आहे. मला इथे हे म्हणायचंय की शाळेच्या दाखल्यावर नाव लावण्यापुरता का होईना, मला एक बाप होता. सत्यजित मुधोळकर या नावाच्या मध्ये कसंही का असेल या अनंतरावाचं नाव आहे. पण दादा होळकरांचं काय? माननीय परमपूज्य दादांबद्दल मला नेहमीच हा प्रश्न पडतो की एखाद्या व्यक्तीचं नाव दादा होळकर असं कसं काय असतं? म्हणजे जन्मतःच कोणी आपल्या मुलाचं नाव दादा असं ठेवत नाही, नाही का? ही अशी नावं आपल्याला जसजसा काळ पुढे सरकत जातो तसतसं नात्या परत्वे जोडली जातात. पण मग तरी पण दादा? आणखीन एक प्रश्न गेली अनेक वर्ष मला पडत होता. दादा, तुम्हाला विचारेन म्हणत होतो. आज हा सत्काराच्या निमित्ताने योग आला. तुमचं हे होळकर आडनाव तुम्ही कुठून विकत घेतलंय आणि केवढ्याला? असो, याच्याबद्दल आपण नंतर प्रायव्हेट मध्ये चर्चा करूच. पण बंधू आणि भगिनींनो, मुद्दा असा आहे की कुणाच्या तरी पापाचं फळ फेकून दिलेलं, दुत्कारलेलं, नाकारलेलं. पण आज माणूस केवढा मोठा आहे, दादा होळकर. उदाहरण घेण्यासारखं. माझ्या बाबतीत, माझ्या बापाच्या बाबतीत माननीय दादांनी कसा हा प्रश्न उपस्थित केला. दादांच्या बाबतीत किती हा प्रश्न खरा तर पडायला हवा. पण असा असभ्य प्रश्न आपण विचारायचा नाही, अजिबात विचारायचा नाही, कारण आपण सभ्य माणसं आहोत. दादा होळकर हा खरंच खऱ्या अर्थानं महान माणूस आहे. त्यांना दुसऱ्याच्या वंशावळीची किती चिंता. मग स्वतःचा वंश वाढवण्याची ताकद त्यांच्यात नसली म्हणून काय झालं? असो, या सत्काराबद्दल पुन्हा एकदा आभार. येतो. दाखवतो काय ते. काय दादा, रंगला ना सत्कार सोहळा?